नमस्कार, मी सुभाष जगताप, प्रभाग क्रमांक 35, सहकारनगर, पद्मावती, तळजाई, शिवदर्शन, चव्हाणनगर, संभाजीनगर, धनकवडी, पद्मावती या परिसरातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ड प्रभागामधून निवडणूक लढवित आहे। 1992 पासून नगरसेवक म्हणून काम करत असताना मला अतिशय अभिमान वाटेल असं काम माझ्याकडून काय झालं असेल तर तळजाईची टेकडी। मला अभिमान वाटतोय की तळजाईची जी टेकडी आहे त्याची जी 108 एकर हिलटॉप हिल स्लोपची जी जमीन आहे ती भूसंपादित करण्यामध्ये मला यश आलं, त्याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतोय। आणि पुणे शहरातली पहिली केस आहे ही हिलटॉप हिल स्लोपची जमीन महानगरपालिका ताब्यात घेते, हे पहिल्यांदा कुठले उदाहरण असेल तर ते तळजाईचे टेकडीचं उदाहरण आहे। हिंगण्याला आपण पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभा केला पाहिजे। पुणे शहर हे वाढतंय आणि इथे जर प्रकल्प आपण उभा केला तर आपलं जे टू वे पंपिंग होतंय पर्वती जलकेंद्रातून पर्वती टाकीवरून पद्मावती आणि पद्मावतीहून पंपिंग परत तळजाईला, त्याच्यामध्ये जे 2 ते 3 कोटी रुपये नुसता वीज बिलाचा खर्च होता तो न होता आपल्याला एकदाच 40 कोटी रुपये खर्च होतील आणि त्या माध्यमातून कात्रज असेल, धनकवडी असेल, बिबेवाडी असेल, सहकारनगर असेल, जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला पाणीपुरवठा करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तिथं फिल्टर प्लांट केला पाहिजे। आम्ही तो केला आणि आज त्या 250 MLDचा प्रकल्प वडगावला चालू आहे। लोक आवास योजना आहे, वाल्मिकी आंबेडकर आहे, BSUP आहे। या तिन्ही योजना माझ्याकडे अतिशय उत्तम प्रकारे आणि दर्जेदारपणे घरं बांधून राबवलेल्या आहेत। आमचा जो बायोगॅस आहे महानगरपालिकेने 26 बायोगॅस केलेले आहेत, परंतु तळजाईचा असा एकमेव बायोगॅस आहे। आता परवा दिवशी एक जर्मनची टीम आली होती, एक शिष्टमंडळ आलं होतं जर्मन देशाचं आणि त्यांना आवर्जून तळजाईचा बायोगॅस दाखवायला आणलं होतं आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी कौतुक केलं। महापालिकेला शाबासकी त्यांनी दिली की इतक्या उत्तम प्रकारे तुमच्याकडे कचऱ्याची विल्हेवाट केली जाते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तळजाईचा बायोगॅस आहे। भविष्यामध्ये पुणे शहरामध्ये पर्यावरणाचा समतोल राखणं अतिशय गरजेचं आहे आणि आमच्याकडे जी तळजाई टेकडी आहे ती 750 एकरची आहे। तिथे आम्ही आतापर्यंत हजारो वृक्षांचं रोपण केलेलं आहे आणि त्याचं संवर्धन देखील केलेलं आहे। भविष्यात तीही निम्म्या पुणे शहराला ऑक्सिजन पुरवेल अशी क्षमता त्या तळजाई टेकडीमध्ये असल्यामुळे तिथं आम्ही ऑक्सिजन पार करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही तिथे नक्की करू। त्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल केवळ तळजाई टेकडीमुळे, हे आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत।